ट्रीटमेंट सुरूच होती सर बाळाला. घेतो मी सगळं काय काय पगारी लोक आहात तसं नाही सर. ऐका ना, तुम्ही जे चुकलेत ना ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे. तुमची चूक ऍक्सेप्ट करा. तुम्ही चुकलेला आहे पहिली गोष्ट. आम्ही विश्वास ठेवू. त्या डॉक्टरांनी चूक ऍक्सेप्ट केली आहे. त्या बाहेर काढा नाही त्याला दाखवायला कोण माणसं आहे. आम्हाला डॉक्टर कोण आहे. तुम्ही कसे आले बाहेर बिंदास? तुम्ही काय केलं म्हणून आले का नाही? डॉक्टर आला ना, आम्हाला कळू द्या ना. काय राव तुम्ही एवढं सांगतोय माणूस जीव तोडून. अक्कल नाही तुम्हाला? डॉक्टर झाले कसं डॉक्टर झाले? एवढं जीव तोडून सांगतोय आम्ही तुम्हाला डोक्यात नाही बसणार राव. साधी सिंपल त्याला इथं काय लावलं तमाशा इथं? रात्रभर पोरांना बाहेर बसवलं तुम्ही लोकांनी. आपल्याला असते आपल्या फॉर्मवरती सह्या घेतात त्यावेळेस. हे सगळं झाल्यानंतर आमच्याकडे फॉर्मवरती सह्या घ्यायला आले. मी म्हणतो फोटो काढून पाठवतो आमच्या डॉक्टरांना. तर ह्यांचे ते होते ना तिथं, त्यांनी ती फाईल अशी बंद केली. तुम्हाला अथॉरिटी नाही बोलले. काय नसावी जर मला एखादा फोटो काढून पाठवायचा हे बोलले की अडचणच नाही व्हायला पाहिजे. माणसाने माहिती आणि परत ती फाईल यांनी ना बाळाची आई आणि बाळ दाखवत नाही रात्री 8-10 बाळ जलपल्यानंतर त्याच्या बापाला पहिलं धावत्यात. तुम्ही सरळ त्याची हत्या केलेली, बाकी काही नाही काम केलं. तुम्ही तुम्ही काही नाही केलं. तुम्ही माहिती नाही फसवणूक केली. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आपण चालू करा. करू आणि काम. याच्यावर आहे ना करा प्रोसिजर चालू करा. चालू करा. होणार नाही. वेळ घालवण्यात मजा नाही. करा याच्यावर चालू. डॉक्टर पहिलं ठीक आहे, एक मिनिट ऐकून घ्या. आता आपल्याला कायदेशीर सगळ्या गोष्टी करायला लागणार आहे. आता ते बाळ आणि त्याच्या आईला इथून ससूनला आपलं याला औंधला घेऊन जाऊ. त्या औंधला सीएस जो जिल्ह्याचा प्रमुख आहेत त्यांच्या अतिरिक्त तिथे मी ऑन कॅमेरा घेऊन सगळं ठीक आहे चालतंय ना. वगैरे करतो. ते झालं की बाळांनी ते आपलं घरी येऊन जाऊ. पुढची प्रोसिजर यांनी मला करून देऊ द्या. करूनच घ्या. त्यांना सुट्टी नाही द्यायची आता. त्यांना सुट्टी द्यायचीच नाही. आणि त्यांना बी दाखवते डॉक्टरना ज्यांनी केलेला ते दाखवाच ते आमच्या संघ बोलवा ना. आम्ही रात्री पासून त्यांना बघायचा प्रयत्न केला, पण आता बोलवा जरा त्यांना, म्हणजे जर आम्ही भेटून पण घेतो. अधिकारात काय करायचं नाही बोलवत ती लोक. ऐकू दे ना काका, 2 मिनिट त्यांच्या अधिरात काय येतं ऐकू दे ना. तुम्ही यांची लोक तुम्ही आता इथलं सगळं तुम्ही आज चेक केलं का पहिलं? यांनी तिथं ऑपरेशन करायला गेलं होतं. फॉरेन्सिक एक्सपर्ट, गायनॉलॉजिस्ट आणि पेडियाट्रिशियन हे तिघांच्या उपलब्ध म्हणून करून पाठवापट्टी झाली. इथं आल्यावरती काय झालं सांगतो. पुढे लपोलोपी नाही लपोलोपी झाली तर मी तुमच्या मागे लागणार. मी यासाठी लावणार आहे. याच्यावर मी यासाठीच लावणार. तुम्ही काळजी करू नका. करून घेतो बोला सीएससी. अण्णा एक मिनिट. अशा घटना वारंवार होतात. ह्या हॉस्पिटलवर कारवाई करण्यासंदर्भात काही आरोग्य मंत्र्यांना तुम्ही सांगणार आहात का? काही चौकशी नेमणार आहात? मी एक तुम्हाला आणि सगळ्यांना सांगतो, इथले माझे ते नातेवाईक आहेत त्यांनाही सांगतो, हॉस्पिटल हे काय एका व्यक्ती करता नाहीये. इथं हजारो पेशंट येत असतात. प्रत्येकाला उपचार मिळाले पाहिजे. तो उपचार घेऊन व्यवस्थित बरा झाला पाहिजे ही प्रत्येक कुटुंबाची आणि त्या पेशंटची सुद्धा अपेक्षा असते. परंतु या मेडिकल कॉलेजमधले जे शिकाऊ डॉक्टर आहेत यांच्या शिकण्याच्या नादात किंवा यांच्या सगळ्या त्या ऑपरेशन म्हणा कसं ती ट्रीटमेंट घेत असताना जर पुढं चुकीच्या पद्धतीनं या ताईचं नाव काय आपल्या रुपाली ताई आणि त्याच्या बाळाचा जर जीव गेला असेल तर हॉस्पिटलचे व्यवस्थापक असतील, इथले डॉक्टर असतील, हे सगळे जबाबदार आहेत. आमचं एकच म्हणणं की बाबा ही पहिली केस नाहीये. या आतापर्यंत 3-4 केस अशा झाल्या. माझी एक दारू खालुंबऱ्याची पण एक ताईच्या असंच झालं. दोघी मायलिकी आल्या, ऍडमिट झाल्या आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं की ना बाळ क्रिटिकल आहे, आई क्रिटिकल आहे. नंतर कळालं काही वेगळ्याच पद्धतीने त्याचं डिलिव्हरी करताना ती ट्रीटमेंट मिळाली. परंतु त्याच्यातही रिपोर्ट काय आले आम्हाला माहीत नाही. आता हे रुपाली ताईच्या बाबतीत सुद्धा मी PIला राज्याचे आरोग्यमंत्री असतील आंबेडकर साहेबांना, THO या सगळ्यांना सूचना दिल्या आहेत. आता इथून बाळ आणि ती रुपाली ताईला PM करता घेऊन जाणार. ऑन कॅमेरे सगळे ते PM होतील. फॉरेन्सिक टेक्निशियन जिल्हा डॉक्टर किंवा ती टीम आहे ती टीम सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहील आणि त्यांच्या अतिरिक्त किंवा त्यांच्या देखरेखीखाली संपूर्ण या PMच्या तपासणी किंवा ती सगळी पुढची कार्यवाही केली जाईल. परंतु डॉक्टर जे होते ते तर आता इथं कोणी नाही आहेत. परंतु इथले जे प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत
काय नाव त्यांचं रे? महेश गौरी दर्पण सरांनी सगळं ते रिपोर्ट मस्तपैकी बनवून आणलाय. किती वाजता पेशंट आले, किती वाजता क्रिटिकल झालं, डिलिव्हरी किती वाजता झाली, परंतु त्यांच्या रिपोर्टमध्ये आणि वेळेमध्ये सगळी पूर्णपणे फसवणूक आहे. ते ज्या वेळेला त्या रुपाली ताईला तिचं मिस्टर 2 जण आले, तिचं आले 4:30 पावणे 5ला. 5 वाजता तिला ऍडमिट केलं. 5:30ला तिचा BP वाढला म्हणून सांगितलं, म्हणून तिला ICU मध्ये घेतलंय. आणि 5:30 ते 6च्या काळामध्ये जी काही डॉक्टरांची पळापळ सुरू होती त्याच वेळेला तिचा जीव गेलेला आहे. 6 वाजता साधारणतः तिचं मृत झालेली आहे. आणि त्यावेळेला बाळाला त्यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ते बाळ इथून त्यांनी NICU मध्ये न्यायला पाहिजे होतं, तिथून त्याचा व्यवस्थित स्टेबल करायला पाहिजे होतं, परंतु ते बाळ त्यावेळेला पण जिवंत होतं की नव्हतं हीच कल्पना नाहीये. आणि ज्यावेळेला नातेवाईक त्या मुलीची आई सगळीच होते, तर ते सांगतात की आम्ही 6 वाजल्यापासून त्यांना विचारतो काय परिस्थिती आहे, नाही थोडंसं BP वाढलाय. मग ते डॉक्टरांची सगळी पळापळ चालू होती. 6 वाजता जर BP वाढला किंवा 6:30 पर्यंत जर आईचं मृत झालेली आहे, डेथ झालेली आहे, तर 6:30 ते 8:30 9 पर्यंत बाळाला इथं ठेवायचं कारण नव्हतं. इथून बाळ त्यांनी 9 वाजता ससूनला पाठवलं. तिथेही त्यांनी कल्पना द्यायला पाहिजे होती किंवा तिथली सगळी प्राथमिक सगळी तयारी करायला पाहिजे होती. ससूनला कुठली माहिती नव्हती. तिथे गेल्या डॉक्टर सांगितलं इथं कशाला आणलं, ऑलरेडी ते बाळ डेथ झालेलं आहे. मग ही सगळी जी काय फसवणूक या ठिकाणी झालेली आहे, मी स्पष्टपणे सांगतो, यामध्ये पोलीस अधिकारी असतील, संबंधित आरोग्य विभागाचे अधिकारी असतील, कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये लपवणूक करणार नाही. या बाबतीत मी आता आरोग्य मंत्र्यांना सांगितलं, त्यांनी देखील सूचना खाली संबंधित जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. उद्याच्या काळात या बाबतीत जर योग्य तपास झाला नाही तर 100% यासाठी लावणार. एक महत्वाचा प्रश्न आहे की हॉस्पिटल प्रशासनामध्ये भाषेचा वाद निर्माण होतोय. तिथले डॉक्टर जे आहेत नातेवाईकाशी नीट वागत नाहीत किंवा माहिती नीट देत नाही. परप्रांतीय डॉक्टर मोठ्या प्रमाणात आहेत आणि सर्व ट्रेनी आहेत की ज्यांना प्रॅक्टिकल म्हणून मावळच्या जनतेवर उपचार करायला सोडतात. त्याबद्दल काय सांगाल? काय होतं की आता हे छोटी मेडिकल कॉलेज आहे, यामध्ये चांगले सिनियर डॉक्टर किंवा अनुभवी डॉक्टर जे म्हणतो ते असतात आणि जे नवीन शिकणारे आहेत ते असतात. परंतु ह्या सगळ्यांनी इथल्या येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला व्यवस्थित सर्व्हिस देणं, शासकीय योजनेचा लाभ देणं इथल्या सर्व व्यवस्थापकांची किंवा इथल्या संपूर्ण त्यांच्या टीमची जबाबदारी आहे. जर ती जबाबदारी झटकून फक्त यांनी कमर्शियल विचार करून जर इथं काम करत असतील तर बंद करायचं आम्हाला वेळ लागला. धर्मादायचे 30% बेड हे रिकामे ठेवावं लागतात. धर्मादायचे 30% बेड, पण त्याचा हिशोब दिसत नाही. प्रत्येकाकडनं पैसे घेतले जातात. त्या संदर्भात काही चौकशी लावणार काय आहे? होतं तुम्हाला सांगतो, आज एक पेशंट आलं, या पेशंटसाठी मी उभं राहणं माझं काम आहे, परंतु उद्या अजून 10 पेशंट इथं येतात, त्यावेळेला यांची पण अनेक नाटकं सुरू असतात. पुढे काहीतरी सापडतील. आता एकाही होणार नाही, पुढच्या वेळेला मी आहेच ना. आज एखादा जीव गेलाय, त्याची त्यांना न्याय द्यायची जबाबदारी. अण्णा रात्री मी 12 वाजता इथं होते, ह्यांचे डॉक्टर इथं उपस्थित होते, पण यांनी कुठल्याही गोष्टीचं त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही. सगळे आतमध्ये जाऊन बसले होते. मागच्या वर्षी देखील या ठिकाणी ज्यावेळी डॉक्टरांचा संप होता, इथले जे पेशंट होते नागरिक, त्यांना अक्षरशः त्यांची गैरसोय झाली. ज्यावेळी डॉक्टरांचा संप चालू होता, आपल्याला देखील माहित असेल, त्यावेळेस एका नर्सने हॅलो मैं एक 10 मिनट खाली कॉल करतो आपको. थोड़ा इश्यू है. त्यावेळेस जेव्हा डॉक्टरांचा संप चालू होता, इथं जे ऍडमिट होते हॉस्पिटलमध्ये त्यांची गैरसोय होत होती. आपण ज्यावेळेस प्रत्यक्षात नागरिकांच्या बाईट्स घेतल्या, नागरिकांनी सांगितलं डॉक्टर अवेलेबल नसल्यामुळे आमची गैरसोय होते. एका नर्सने फक्त हाच मुद्दा सांगितला की मॅडम खरंच डॉक्टर नव्हते, तर आम्हाला ते पाहता आलं नाही, तिला काढून टाकलं यांनी. सर मग ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी लक्ष द्या ना. काही बाबतीत इथल्या मनमान्या सुद्धा सुरू आहेत, हे सुद्धा काही वेळेला माहिती येते. परंतु मी परत सांगतो तुम्हाला की मलाही इथं कायम नागरिकांकरता यावं लागतं. अनेक पेशंट येतात, त्यांच्याकरता उभं राहावं लागतं. आणि मी आज ज्या भूमिकेमध्ये किंवा ज्या पद्धतीने त्यांना सांगितलं की मी याच्यात जर कोणी तपासात काटकसर केली किंवा पुढे जर पुरावे तुमचे पीएमचे रिपोर्ट जर लपवायचा प्रयत्न केला तर मी यासाठी लावणार. कारण डॉक्टर सांगतायत आणि कुटुंबातले व्यक्ती सांगतायत, यामध्येच लक्षात येतं स्पष्टपणे की यांचा
हळगर्जीपणा झालाय. उद्याच्या काळात अशा गोष्टी होऊ नये याकरता सुद्धा आता पुढची कशा पद्धतीने यंत्र लावायची आणि यांची खरी माहिती बाहेर काढली तर त्यांना कर्मचाऱ्यांना हे कामावरूनच काढून टाकतात. या प्रकरणामध्ये तुम्ही हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करता. रिपोर्ट येऊ द्या फक्त. हत्येचं नाही, यांना मग व्यवस्थित रिपोर्ट महत्वाची गोष्ट आता नाही काय बोलला जाऊ द्या. आजपर्यंत अशी जेव्हा प्रकरणं होतात त्या प्रकरणानंतर संबंधित विभागाकडनं कागदे घोडे नाचवले जातात, रिपोर्टचे घोडे नाचवले जातात, परंतु कधीही शिक्षा होत नाही. उशिरा मिळालेला न्याय हा न्याय नसतो. त्यामुळे या प्रकरणामध्ये काही डेडलाईन खाली काम होणार आहे का? एवढ्या दिवसामध्ये आम्हाला रिपोर्ट पाहिजे, एवढ्या दिवसात शिक्षा झाली पाहिजे, नाही तर अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये वर्षानुवर्ष चौकशा येत राहतात, शिक्षा होत नाही. न्याय मिळण्यासाठी वेळेत रिपोर्ट येणं, वेळेत शिक्षा होणं गरजेचं आहे. मी या बाबतीत आत्ताच आरोग्यमंत्री आंबेडकर साहेबांशी बोललो. राज्याचे प्रमुख आरोग्य विभागाचे ते आहेत, ती जबाबदारीने या बाबतीत दखल घेतली. स्वतः त्यांनी लगेच माझा फोन घेऊन मलाही सांगितलं की हे सगळं ऑन कॅमेरे आणि फॉरेन्सिक जे एक्सपर्ट आहेत त्यांच्या अतिरिक्त ही सगळी टीम मी तात्काळ तिथं उभी करतो. आता त्यांना त्यांचं काम करू द्या. PIला पण सांगितलं की आता मला नातेवाईकांचा जबाब घ्यावा लागेल, यांचे सगळे रिपोर्ट घ्यावे लागतील. मी 8 दिवसाच्या आत इथला सगळा अहवाल शासनाकडे किंवा आरोग्य विभागाकडे पाठवायचं मी माझं काम करीन. साधारणतः या सगळ्या घटनेला किंवा सगळ्या तपासाला किमान 15-20 दिवस किंवा महिनाभरापर्यंत जास्तीत जास्त वेळ जाईल. महिन्याच्या आत जी काही घटना आहे, जी काही परिस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे, ही या नातेवाईकांना समजली पाहिजे आणि त्यातून न्याय मिळाला पाहिजे, ही माझी प्रामाणिक भावना आहे. अण्णा, शेवटचा प्रश्न आहे, जे आपले जे शासकीय जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्र जे आहेत आणि खाजगी दवाखाने यांचं कनेक्शन आहे, तिकडं पेशंट आला की खाजगीकडे पाठवतात. याच्यावर आपल्याला मावळ तालुक्याची आरोग्य सेवा ही जरा परीक्षण करण्याची आणि काय नेमकं घडतंय याच्यावर काही पाहणी करणार आहेत, दोषींवर कारवाईसाठी काय पुढाकार घेणार आहे? सिस्टम खूप जुनी आहे, ही मुडीत काढीत आणण्याचा भरपूर प्रयत्न करते, परंतु या सिस्टमला बघूया आता काय काय. पहिला आता हे परिस्थिती जर